वीज गावातील शेतकऱ्यांना लागली पाण्याची आस। कोणत्याही मोठ्या कार्यासाठी इच्छाशक्ती असणं फार महत्त्वाचं असतं, परंतु आपलं दुर्दैव असं की या प्रकल्पासाठी राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्तीच अतिशय कमजोर आहे। त्यामुळे गेली कित्येक वर्ष हा प्रकल्प रेंगाळत चाललाय। 2019 साल संपत आलं तरी हा प्रकल्प गती घेत नव्हता आणि म्हणून ताजनापूर लिफ्ट कृती समितीच्या बैठकीत अभियंत्यांना जाब विचारण्याचं ठरवण्यात आलं। 30 डिसेंबर 2019 रोजी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदाताई काकडे आणि कार्यकर्त्यांनी विभागाचे कार्यालय गाठलं। जाब विचारला। ताजनापूर टप्पा क्रमांक 2चं काम पूर्ण करून हा प्रकल्प 31 डिसेंबर 2013 पर्यंत कार्यान्वित करण्याचे आपण दिनांक 17 एप्रिल 2011 रोजी महामार्गावर महाकीर्तनाच्या वेळी लेखी आश्वासन दिलं होतं। त्याचं काय झालं? प्रकल्प पूर्ण झाला का? नसल्यास त्याचं कारण काय? लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही या प्रकल्पाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत। 1 वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण करा, अन्यथा पुन्हा आंदोलन छेडलं जाईल। यावेळी कार्यकर्ते आक्रमक होते। गोळेगावचे सरपंच श्री संजय आंधळे, ज्ञानेश्वर नांगरे, अशोकराव ठाकणे, श्रीराम सांगळे, तुळशीराम रुईकर, शिवाजीराव आवटी, वैभव केदार, गणेश विघ्ने या सगळ्यांनी या चर्चेत सहभाग घेतला। सौ हर्षदाताई काकडे आणि ॲडव्होकेट संजयराव काकडे, श्री जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारो आंदोलनाचं नेतृत्व केलं। तुम्ही 5 टाक्यामुळे म्हणताय त्याची राय जमीन 3च आहे, पण ही 3 नंबरची राय जमीन ज्याला आपण सोने सांगलीला चापेडगावच्या ठिकाणी येत होते पण पाऊस आहे तिथे आपण उंचावर पाणी सोडले पाणी जाणार आहे तिथं तुम्ही चेंबर उभा करणार आहात। तिथे केलं की 2 चेंबर आमची खाली पाहिजे तिथे 2 झाली। ही नसल्यामुळे झालं का काय कसं हे सांगितलं तुम्हाला। नंबर 2 ताजनापूर टप्पा क्रमांक 2 उर्वरित व्यवस्था। उपविभागीय अभियंता धनश्री शिंदे यांनी या प्रकल्पासाठी 115 कोटी रुपयांची निविदा काढल्याची माहिती सुद्धा दिली।